हाय मैत्रिणीनो, नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फायनली माझ्याकडे जे ट्रेंडिंगमध्ये साड्या चालल्यात ना, ब्रॉसो साड्या, तर ते फायनली माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले आहेत. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे. तर आता इथं डिटेलमध्ये मी आता लाँग व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण तुम्हाला पण सजेशनची काय गरज नाही आहे, पण हे ट्रेंडिंग साड्या चालल्यात. माझ्या इथं ब्लाउज शिवून झाले आहेत, सर्व ब्लाउज शिवलेत मी आता. आणि साड्या जे राहिल्या होत्या आपल्या फॉलोडिंग करायच्या, ते साड्याला फॉलोडिंग करून घेते. इथं पहा, जे ट्रेंडिंगमध्ये ते साड्या चालल्यात ना, त्या ब्रॉसो साड्यामधले इथं ब्लाउज शिवून ठेवले मी. आणि इथं माझे 10 ते 12 ब्लाउज शिवून झालेले आहेत ताईंनो. तर मी इथं साड्या राहिल्यात पिको फॉलच्या, तर म्हणलं लगेच साड्या फॉल पिको करून घेऊया. कारण ते कस्टमरला लवकरच पाहिजे होतं, अर्जंट. तर ते अजून आले नाहीत घेण्यासाठी. त्यांनी सांगितलं होतं मला की 2 दिवसात द्या म्हणून, पण आल्याच नाहीत ते. बघा, असं फसवतात. कारण मी ज्यांचे अगोदरचे जे आहेत ना स्टॉकमध्ये, ते ठेवून दिलं ना आधी. सर्वात आधी मी हे शिवायला घेतलं, कारण ते सांगितलं होतं मी 2 दिवसात येते म्हणून. मग आता ते नवीन कस्टमर आहेत, म्हणलं त्यांना शिवून दिलंच पाहिजे म्हणून शिवले. तर ते अजून आलेच नाहीत. ते अजून माझ्याकडे तसेच पेंटिंग ब्लाऊज आहेत, ते घेऊन गेल्या नाहीत. साड्या पण आहेत. खूप सारी गर्दी झालेली आहे. खूप सारे ब्लाउज शिवायचे पडले आहेत. खूपच बायावर आपले जे बायका आहेत ना, ओरडून चालल्यात की कस्टमर आपले सर्व की ब्लाऊज शिवलं का, ब्लाऊज शिवलं का, खूप दिवस झालं, खूप दिवस झालं. मला तर असं वाटतं वर्ष 6-6 महिन्याचे माझ्याकडे ब्लाऊज पेंटिंगमध्ये आहेत खूप सारे. कारण मी माझ्या भावाचं तसं झाल्याबद्दल मी ब्लाऊज शिवायला काही इंटरेस्टच घेतला नाही. मला मन पण होत नव्हतं की शिवायला. माझी तब्येत पण चांगली राहत नव्हती. मग मी शिवायला तेवढं काही इंटरेस्टच घेतलं नाही. खूप सारे ब्लाऊज पेंटिंगमध्ये आहेत. बायका सगळ्या असं वरडून चालल्यात की झालं का नाही, शिवलो का नाही, शिवणार आहे का नाही, किती दिवस बसणार आहे, असंच म्हणून खूप ओरडायला लागल्यात. म्हटलं चला आता काय करावं, म्हटलं हळूहळू आपलं आपलं करावं काम चालू. कामात बिझी राहिलं ना, तेवढंच लक्ष जाईल, आपलं ध्यानात नाही येईल तेवढं. म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे. त्यांनी एवढा दिवस मी खूप खरंच मी थोडं मनावर घेतलं नाही ब्लाऊज शिवण्याचे वगैरे. शिवले नाही तेवढं जास्त, कारण खूपच ढीग लागलाय पेंटिंगमध्ये. एवढे ब्लाऊज पडल्यात ना, खूप खूप दिवसाचे ब्लाऊज आहेत. आणि गर्दी पण आता जास्तच झालेली आहे. म्हणलं आता शिवलंच पाहिजे, मन त्याच्यामध्ये रमवलंच पाहिजे आपलं. म्हणून मी आता इथं सगळे ब्लाऊज मी एकही मिनिट वाया घालवना, मी सगळे ब्लाऊज पटापट आता येतं म्हणलं, ठरवलंच आता की पटापट सगळ्यांचे ब्लाऊज शिवून दिलं पाहिजे. एक पण पेंटिंगमध्ये ठेवलं नाही पाहिजे. तर कशाचं काय, पेंटिंगमध्ये नाही ठेवलं म्हटलं तर इकडचे 4-5 ब्लाऊज कमी केलं म्हटलं तर इकडून दिवसात आणि 4-5 ब्लाऊज हजरच असतात, आपले कस्टमर घेऊनच येतात. तर इथं मी 10 ते 12 ब्लाऊज माझे इथं शिवून झालेले आहेत ताईंनो. मी दाखवलेलंच आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर डिटेलमध्ये दाखवते. इथं पहा, मी आता खोलून वगैरे दाखवत नाही, कारण माझा मोबाईल चालत नाही ताईंनो. खरंच व्हिडिओ टाकायला पण तेवढं मला होईना आता, कारण मोबाईलच चालत नाही. मोबाईल शूट होत नाही मोबाईलमध्ये व्हिडिओ, तर कुठून मी व्हिडिओ टाकणार आहे. त्याला पण व्हिडिओ पण येत नाहीत रोजचे माझे. तर टाकायचा प्रयत्न करते तशी शॉर्ट वगैरे, पण असे लाँग व्हिडिओ जास्त येणार आता सध्याच्या ह्याच्यामध्ये, कारण मोबाईल चालत नाही. थोडं थोडं शूट करून मी थोडं टाकायचा प्रयत्न करते. तर खूपच इथं हे ब्लाऊज माझे सर्व शिवून झालेले आहेत. आता याला काजाबटनं हुक लूक करून घ्यायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीचं खूप गर्दी झाली आणि खूप म्हणजे पेंटिंगमध्ये खूप काम आहे. आता सध्या मी सर्व बंद केले, कारण फोन वगैरे कुणाला लावायचं वगैरे, आईला भावाला सगळ्यांना म्हटलं. आता सगळे ओरडायला लागलेत की फोन करत नाही, काय झालं काय झालं अचानक, सगळे ओरडायला लागल्यात. म्हणलं नाही, म्हणलं आता काम खूप आहे माझ्या मागं, मी फोन लावून बसत नाही. म्हणलं काम करू द्या मला. तर मी माझे हे ब्लाऊज माझे 3 ते 4 दिवसामध्ये माझे एवढे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तरी पण घरचं वगैरे सगळं आवरून डबे टिफिन सर्वांना देऊन जिकडं तिकडं काम, घरात पण एकटीच आहे ना करायला काम, त्याच्यामुळं सर्व एकट्यावरच होत नाही ना. तरी पण मी कोशिश करायचा प्रयत्न करते. त्यांना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ब्लाऊज माझे कसे वाटले, ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप मेहनतीनं, खूप स्ट्रगलिंग आणि खूप म्हणजे कष्टानं मी व्हिडिओ बनवते. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला पण तुमचा असं सपोर्ट राहू द्या. खूप छान छान ताई, मैत्रिणी, दादा सगळे खूप छान छान कमेंट करतात. सर्वांचे खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद. मनापासून एकदम मला, कारण रिप्लाय द्यायला होतच नाही कमेंटचे. तर मी व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद बोलते सर्वांना, माझ्या ताईंचं, दादांचं, सर्वांना मी धन्यवाद बोलते.
तर खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहे. तर ट्रेंडिंग पण आहेत आणि पॅन्टिंगमध्ये जे होते ते पण सर्वच ह्याच्यामध्ये शिवून झाल्यात. खूप छान, किती भारी वाटते ना एवढे ब्लाऊज शिवल्याच्यानंतर. पण शिवायला घेतलं ना असं किती शिवू की असं वाटतंय. शिवायला घेण्याच्या अगोदर ना, नाही नको मला नाही शिवायचं आज म्हणते आणि तशीच मग बसते. मग मनच होत नाही. काय झाले आजकाल काय माहीत नाही मला, पण काही कळतच नाही मला की काय झालंय. नुसतं म्हणजे नकोच वाटते शिवायला ब्लाऊज, नकोच वाटते त्यांना. काय जर तुमच्याकडं काही ह्याच्यावरती इलाज असला, काही सजेशन असलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ताईंनो. जर व्हिडिओ बघत असला तर खरंच मला सजेशन द्या आणि मला पण एकदम कामाचा उल्हास आला पाहिजे, काम केलं पाहिजे ताईंनो. खूप पॅन्टिंगमध्ये कामं पडलेले आहेत आजकाल. खूपच सर्व ब्लाऊज यायला लागल्यात शिवायला. ज्या टायमाला काम नव्हतं त्या टायमिंगला वाट बघत होते की एका ब्लाऊजला माझ्याकडे ब्लाऊज येऊ दे शिवायला, मला काहीतरी काम येऊ दे म्हणून मी वाट बघत होते ना. आता एवढा सगळा ढीग झाला आहे, आता एवढी सगळी गर्दी झाली आहे, तर असं वाटते की नको शिवायला. तर काय करणार. तर हे बघा, हे चंबूरवरून आपल्याकडे ब्लाऊज आला तर ते सगळे मी येत आहे ते सर्व मी तर काजा बटणं हुक करून घेणार आहे सर्व ब्लाऊजचे. मग कसं कसं होतं माहिती आहे का, सगळं काजा बटणं पण आपणच करा, कटिंग करा, शिवा, घरातलं काम सगळं एकट्याच्या जीवावर, सगळं एकट्यानंच करावं सगळं. मग हालत एकदम माझी असं एकदम थकवा यायला लागलाय, कुठलंच काय करू वाटत नाही. मग काय करणार, त्याच्यामुळं होतच नाही. तरी पण मी कोशिश करते आता हळूहळू. तर इथं माझे सर्व ब्लाऊज आहेत इथं मी ठेवून दिलं आहे. आता ते काजा बटणं हुक करायचं आहे मला, करून देते सर्वांना, ठेवते. कारण काजा बटणं हुक करायला पण कंटाळा येतो खूप मला. शिवायला पटापट शिवते, पण काजा बटणं हुक करायचा खूप कंटाळा येत आहे. तुम्हा कोणाकोणाला कंटाळा ह्या काजा बटणं हुक करायचा ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. खरंच ताईंनो, मनापासून व्हिडिओ पहा, व्हिडिओला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा सर, खरंच सांगते. तर खूप छान आणि मस्त माझा आता स्ट्रगल चालू आहे बघा. माझा अवतार कसला झालेला आहे माझं, खरंच म्हणजे मला असं मला कसं तरी व्हायला लागलं की माझा अवतार काय झाला आहे आणि मी कशी झाले, असं खरंच काय सांगायचं. तर हे रात्रीचा व्हिडिओ आहे. त्यांना रात्री मी ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर रात्री मी इथं काजा बटणं हुक करत बसले होते. तर रात्रीचा हा व्हिडिओ, सगळे झोपल्यात आणि मी बसले इथं काजा बटणं हुक. रात्रीचे मला 12, 1, 1:30 वाजलं होतं का 3 का 2 वाजले होते, मी पण बघितले नाही. चला त्यांना भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.